कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या नखांनी त्याचं पूर्ण पोट फाडून आतले आताडे बाहेर काढलेले दाखवलेले आहेत. आणि जे जिवंतपणा आणलेला आहे तो म्हणजे अगदी शरीरामध्ये शस्त्र दाखवलेला आहे, तर त्यामध्ये असणारे आताडे सुद्धा बाहेर आलेले दाखवलेले आहेत. हा चेहरा विशेषतः आपण सुंदर दिसतो का याबद्दल पाहण्याची आवड नेहमीच प्रारंभिक काळापासून आलेली आहे. प्रेमिकेचं हे पत्र लिखाणाचं चित्र आणि शिल्प हे अत्यंत मनमोहक आहे. यामध्ये पाठमोहरे अवस्थेमध्ये त्या ठिकाणी युवती प्रियकराला पत्र लिहित आहे. या पत्राच्या 4 ओळी दाखवलेल्या आहेत. 3 ओळी पूर्ण होऊन 4थी ओळ लिहायला सुरू आहे. डोळेही त्याच बाजूला दक्ष आहेत, कारण डाव्या बाजूला उभा शुक्राचार्य त्याला असे कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दबक्या आवाजात देतोय. वामन हा विष्णूचा अवतार आहे हे शुक्राचार्य जाणतो, म्हणून तो हा सल्ला देतोय. पण तोपर्यंत बळीराजाची झारी जलदानासाठी वाकलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि मी आज आलो आहे धर्मापुरी या ठिकाणी. मित्रांनो, मराठवाड्याचे शिल्प वैभव या मालिकेअंतर्गत मी मराठवाड्यातील काही जी महत्त्वाची जी मंदिरं आहेत आणि ज्या महत्त्वाची प्राचीन मध्ययुगीन अशा शिल्पाकृती आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज धर्मापुरी या ठिकाणी मी आलेलो आहे. धर्मापुरी हे गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि साधारणतः परळीपासून धर्मापुरी हे गाव 27 किलोमीटर, अंबाजोगाईपासून धर्मापुरी हे गाव 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि बीड पासून हे गाव जवळजवळ 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि लातूर पासून हे गाव 45 किलोमीटर अंतरावर आहे. असं हे मध्यवर्ती ठिकाणी असलेलं गाव आणि या ठिकाणी आहे शिल्पकलेचा अजोड नमुना असणारं केदारेश्वराचं सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिरावर असणाऱ्या शिल्पाकृती. आता मी तुम्हाला त्या शिल्पाकृती दाखवणार आहे. मित्रांनो, हे मंदिर 11व्या शतकामध्ये चालुक्यकालीन जो राजा आहे 6वा विक्रमादित्य यानं हे मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिराचा शिलालेख जो आहे, मंदिराच्या बाहेर हा शिलालेख लावलेला आहे. त्या शिलालेखावर या मंदिराचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा शिलालेख कानडी भाषेत लिहिलेला आहे. त्यामुळे मंदिराबाबतचा तो एक अतिशय महत्त्वपूर्ण असा पुरावा आहे. या मंदिरावर अप्रतिम अशी शिल्पे कोरलेली आहेत आणि ही सगळी शिल्पे जी आहेत ही वैष्णव पंथीय शिल्पे आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळी शिल्पे विष्णू, लक्ष्मी, विष्णूंची जी अवतार आहेत हे अवतार, त्याच्यानंतर गणपती आणि या मंदिरावर महत्त्वाचं म्हणजे ज्या मदालसा, गजगामिनी, प्रथला, चंचुला अशा प्रकारच्या रूप सुंदरींची शिल्पे या मंदिरावर कोरलेली आहेत, जी आपल्याला थेट खजुराहोच्या शिल्पांशी साधर्म्य असणारी अशी शिल्पे या मंदिरावर पाहायला मिळतात. ही शिल्पे आपण आता पाहूया. या मंदिराबाबतची माहिती आणि त्यावरील शिल्पांचं सगळं वर्णन, ही सगळी माहिती माझे मित्र भरत चाटे हे सांगतील आणि आता आपण त्यांच्याकडून या मंदिराबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्या बीड जिल्ह्याला आणि विशेष करून धर्मापुरीला असणारा प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक विविध स्वरूपाचा असणारा वारसा आणि त्याचं वैभव खऱ्या अर्थाने या धर्मापुरी नगरीतील मंदिरे, किल्ला या ठिकाणी साक्ष देतात. विशेष करून धर्मापुरी नगरीमध्ये राष्ट्रकूटांची सत्ता
चालुक्य, बहमनी अशा विविध सत्ता झाल्या. या सत्तांपैकी या बीड जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने कला, कृती, संस्कृती, राज्यव्यवस्था, त्या काळातली समाज जीवन, त्या काळातील असणारी राज्यव्यवस्था आणि कला क्षेत्राचा झालेला मोठा विकास हे आपल्याला येथील मंदिर आणि किल्ल्यावरनं लक्षात येतो. इथं असणाऱ्या हजारो शिल्पावरनं लक्षात येतो. या अजोड शिल्पकलेचा नमुना असणारं आणि विशेष म्हणजे गतकाळातील वैभवाची साक्ष देणारं हे अप्रतिम अजोड अशा प्रकारचं शिल्प मंदिर अर्थात शिवालय म्हणजेच केदारेश्वर मंदिर आज जागतिक स्तरावरती किंवा जागतिक स्तरावरती या अनेक शिल्पांनी आपला ठसा उमटवलेला आहे. ते आज आपण या मंदिराच्या शिल्पांमध्ये पाहूयात. केदारेश्वर हे शिवालय मंदिर असणारं, यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश अशा अनेक मूर्त्या आहेत. नरसिंह अवतार, वामन, केशव, सुरसुंदरी, नृत्यांगना, याचबरोबर विविध प्रकारच्या देवदेवता. यापैकी अनेक शिल्पांमध्ये प्रथमतः हे जे शिल्प आहे तर ते विष्णू आणि लक्ष्मी यांचं हे शिल्प आहे. विशेष करून खजुराहो, वेरू अजिंठा असणाऱ्या लेणी, या लेणीशी साधर्म्य दाखवणारे अनेक शिल्पे आहेत. त्यापैकीच या ठिकाणचं असणारं हे विष्णू आणि लक्ष्मीचं शिल्प आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला अनेक शिल्प पाहता येतील. यामध्ये प्रामुख्याने हे नरसिंह अवतारातील हिरण्यकशिपूचा वध करताना सुरुवाती प्रारंभिक अवस्थेमध्ये क्रोधित झालेला नरसिंह कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या नखांनी त्याचं पूर्ण पोट फाडून आतले आताडे बाहेर काढलेले दाखवलेले आहेत. या ठिकाणी अनेक आपल्याला शिल्प पाहता येतील, ज्यामध्ये प्रामुख्याने विष्णू, लक्ष्मी, याचबरोबर हे शिल्प जर आपण पाहिलं तर खजुराहो या ठिकाणी असणाऱ्या शिल्पाशी साधर्म्य असणार आहे, ज्यामध्ये लक्ष्मी आणि हे विष्णूचं शिल्प आहे. याचबरोबर पुढं अनेक शिल्प आहेत. विशेष म्हणजे या शिल्पांमध्ये त्या काळातली शिराची ठेवण, त्यावर असणारे अनेक अलंकार, अशा विविध अलंकारांनी अलंकृत असणारं आणि विशेष करून त्या काळातील कला, कृती, संस्कृती, वेशभूषा, अलंकार याबद्दलचा अगदी परिपूर्णता असणारा, विविधता असणारा हे अनेक शिल्प आहेत. या शिल्पांचा आपण प्रामुख्याने पाहत असताना असे वेगवेगळे प्रकारचे शिल्प आहेत. या शिल्पामध्ये तर हे शिल्पामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीने राक्षसाचा वध करत असताना, संहार करत असताना त्यावरती शिल्पकाराने जे जिवंतपणा आणलेला आहे तो म्हणजे अगदी शिरामध्ये शस्त्र दाखवलेलं आहे, तर त्यामध्ये असणारे आताडे सुद्धा बाहेर आलेले दाखवलेले आहेत आणि त्यानंतर शस्त्र सुद्धा दाखवलेलं आहे. पुढील शिल्पांमध्ये आपण पाहतो की प्राणी, पशु, पक्षी या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने त्या लोकजीवनामध्ये निसर्गाचं प्रेम होतं, निसर्गाबद्दलची आवड होती. यामध्ये असणारा हा नाग जो आहे, सर्प आहे, तर त्या ठिकाणी सोबत घेतलेला आहे. अशा अनेक शिल्प पाहता. यापैकी वासुदेवाचं शिल्प आहे, त्याचबरोबर हे सुरसुंदरीचं शिल्प आहे, ज्यामध्ये नाग त्या ठिकाणी अंगावरती परिधान केलेला आहे. त्या काळातली केशभूषांचा एक उत्कृष्ट नमुना अशा पद्धतीने यामध्ये आलेला आहे. या ठिकाणी भैरवाची मूर्ती आहे, याचबरोबर हे सुरसुंदरीचे आहे. विशेष म्हणजे आपला चेहरा विशेषतः आपण सुंदर दिसतो का याबद्दल पाहण्याची आवड नेहमीच प्रारंभिक काळापासून आलेली आहे. आपलं सौंदर्य आरशामध्ये पाहत असताना ही लावण्यवती दिसून येते. पुढील आपण शिल्पाचा जर पाहिलं तर या शिल्पामध्ये 3 कोष्टकामध्ये असणारे ब्रह्मा, विष्णू, महेश, केशव, वासुदेव या शिल्पापैकीच हे आपल्याला शिल्पदेव कोष्टकामध्ये दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने माकड जे आहे तर त्या सुरसुंदरीच्या पायामध्ये या ठिकाणी जो काटा आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये हातामध्ये कुंभ घेऊन असणारं हे शिल्प आहे, जे की आपल्याला धन्वंतरीशी साधर्म्य दाखवतं. याचबरोबर या पुढील शिल्पामध्ये त्या काळामध्ये सुद्धा महिलांकडे असणारे शस्त्र, अस्त्र, अलंकार याचं हे प्रतीक आहे. याचबरोबर वामन जो अवतार आहे, वराहाचा अवतार जो आहे, विष्णूचा अवतार जो आहे, यापैकी हा वराह अवतार या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढील अनेक शिल्पांमध्ये या ठिकाणी अनेक मनमोहक अशा प्रकारचे शिल्प आहेत. त्यामध्ये देवदेवतांची शिल्प, अगदी या ठिकाणी असणारं हे विष्णूचं शिल्प याचाच आपल्याला एक नमुना उदाहरण पाहायला मिळेल. या शिल्पांमध्ये या ठिकाणी असणारं जे शिल्प आहे तर हे ब्रह्माचं शिल्प आहे, ज्यामध्ये शिराची ठेवण, उभा राहण्याची पद्धत, अलंकृत असणारं पूर्ण शिल्प या सगळ्यावरनं
अगदी यामध्ये जिवंतपणा दिसून येतो आहे. आणि मिशी कोरताना सुद्धा अगदी बारीक जो पणा आहे त्यातला अगदी बारकावा जो आहे तो त्यामध्ये विशेषतः स्पष्टपणे आपल्याला जाणून येतो. विशेषतः हे शिल्प जर पाहिलं आपण तर हे पुढचं जे शिल्प आहे त्यामध्ये जो पोपट आहे तर तो पोपट हा या ठिकाणी त्या सुंदरीच्या असणाऱ्या मादकतेला चोंच मारतो आहे, हे यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. या शिल्पांमध्ये अगदी बारकाव्याने काढलेले चेहऱ्यावरचे भाव, शरीराचे ठेवण या सगळ्या गोष्टीबद्दलचा एक अप्रतिम अशा प्रकारचा अजोड शिल्प नमुना त्या शिल्पकारांनी या ठिकाणी साकारलेला आहे. 3 कोष्टक बाजूला असलेलं देवकोष्टक आहे. त्या देवकोष्टकामध्ये हे मदालसा, प्रथुला, चंचला अशा विविध प्रकारचे शिल्प आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतात. यामध्ये मुंडकं धारण केलेली आणि हातामध्ये डमरू असणारी ही शिल्पाकृती त्या काळातील विविधतेला या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि विशेष म्हणजे हे शिल्प कोरताना त्यावरती जे डोळे कोरलेले आहेत अगदी तो जिवंतपणा, अगदी तो त्यातला असणारा भाव आणि त्यातली नाजूकता आपल्याला यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. विशेष करून पुढील शिल्पामध्ये आपण पाहिलं तर या सुरसुंदरीच्या कडेवरती असणारं ते लहान मूल आणि त्या संदर्भामध्ये लहान मूल बसल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याची एक विशेषता आपल्याला यामध्ये दिसून येते. घ्या पुढे. सगळ्या सुरसुंदरी हा केदारेश्वर मंदिरातील अनेक जे शिल्प आहेत यामध्ये देवकोष्टकामध्ये असणारं नरसिंह अवतारातील हे शिल्प आहे. या शिल्पामध्ये प्रामुख्याने नरसिंह अत्यंत क्रोधी दाखवलेला आहे आणि हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी आपल्या मांडीवरती घेऊन तर तो त्या ठिकाणी याचं वध करत असताना किंवा पोट फाडत असताना आपल्याला दिसून येत आहे. विशेषतः हे जे शिल्प आहे तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यामध्ये केशव पाहण्याची जो दृष्टिकोन कलाकाराचा आहे, शिल्पकाराचा आहे, त्यांनी मिशा असणारा हा केशव या ठिकाणी दाखवलेला जो की बासरीचं वादन करतो आहे. अगदी देवदेवतांना सामान्य लोकांच्या रूपामध्ये पाहून सामान्यांना सुद्धा मुख्य देवतांबरोबरचं दिलेलं स्थान आणि हे या मूर्तीवरून आपल्याला दिसून येतं. कारण ज्या ठिकाणी देवतांच्या शिल्प आहेत त्या ठिकाणी सामान्य त्या काळातील लोकजीवनाचं दर्शन घडवणारे अनेक शिल्प आहेत. सौंदर्याची स्थिती, शरीराची ठेवण याचं आणि नजाकत असणारी, उभा टाकण्यामध्ये शरीराची स्थिती यात असणारी मनमोहकता ही या शिल्पावरनं विशेषतः आपल्याला दिसून येते की ज्यामध्ये शरीर सौंदर्य कसं असावं आणि त्या शरीराची ठेवण कशी असावी याचा एक उत्कृष्ट नमुना याच्यामध्ये दिसून येतो. नाही, ते दुसरं देवतेचे आहे सर. शरीराचं आकर्षण, मनमोहकता आणि विशेषतः सौंदर्यपूर्ण शरीराची ठेवण असणारे अनेक शिल्प आहेत. परंतु त्याचबरोबर जेव्हा शरीर हे वृद्धापकाळाकडे झुकलं जातं आणि शरीराचं असणारे सौंदर्य, त्यात असणारी मादकता हे जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा शरीरावरती येणारी जीर्णता अनेक शिल्पांमधून शिल्पकाराने अत्यंत उत्कृष्टपणे दाखवलेले आहे. या शिल्पाचं जर आपण यामध्ये असणारं विशेषतः जे आपल्याला कामुकता आहे, कामवासना आहे, हे जेव्हा गळून पडतात, शरीर जेव्हा जीर्ण होतं तेव्हाच्या वेळेला शरीरावरती असणारी भाव आणि शरीराची ठेवण या सगळे क्रशपणा यामध्ये दिसून येतो आहे. अशा अनेक शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. पूर्णपणे वृद्ध अवस्था असणारी सर ही घ्या इथं डमरू हे नृत्य करताना कोणता ह्याचा आहे ना. अनेक शिल्पांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी नृत्य करतानाचं, तांडव नृत्य करतानाचं या ठिकाणी आपल्याला शिल्प आपल्याला या शिल्पावरनं अंदाज बांधता येईल. त्यामध्ये अनेक शिल्प आहेत, जसं की आपण पाहतो की इथं चेहऱ्यावरचा जो मुखवटा आहे तो मुखवटा काढतानाचं शिल्प किंवा त्याचबरोबर इतका त्याने आक्रमण केलेलं आहे तर त्याचा चेहरा जो आहे तो फाडून काढलेला आहे आणि त्यामध्ये त्याचे डोळे, त्याची शरीराची ठेवण तर यामधून स्पष्ट दिसून येते. धर्मापुरीतील अनेक शिल्पांमध्ये पत्रलेखिकेचं, प्रेमिकेचं हे पत्रलिखांतानाचं चित्र आणि शिल्प हे अत्यंत मनमोहक आहे. यामध्ये पाठमोहरे अवस्थेमध्ये
त्या ठिकाणी युवती प्रियकराला पत्र लिहित आहे. या पत्राच्या 4 ओळी दाखवलेल्या आहेत. 3 ओळी पूर्ण होऊन 4थी ओळ लिहायला सुरू आहे. हे कानडी भाषेमध्ये असणारं पत्र आहे. विशेषतः लावण्यवतीची शिल्पकारांनी निर्माण करत असताना शिराची ठेवण, अगदी मादकता, आकर्षकता आणि विशेष म्हणजे केशभूषा, वेशभूषा आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या अलंकार आणि उभा टाकण्याची असणारी त्यामध्ये असणारी मुद्रा जी आहे, तर यावरनं युवती आपल्या प्रियकराला पत्र लिहिताना किती मनमुग्ध झालेली आहे, तर यावरून आपल्याला दिसून येतं. विशेषतः हे शिल्प अप्रतिम अशा प्रकारचं शिल्प आहे. यामध्ये मनातील भावना चेहऱ्यावरनं आणि शेऱ्यावरनं आणि त्या ठेवणवरनं त्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतात. हा जिवंतपणा करण्याचं काम ज्या उत्कृष्ट कलाकारांनी त्या हाताने केलं, त्यांना खऱ्या अर्थाने आपण शतशः नमन करायला पाहिजे. वेरूळ अजिंठ्यातील आणि खजुराहोतील अनेक मूर्ती साधर्म्य दाखवणाऱ्या ज्या मूर्ती आहेत, त्यापैकी लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे. हे नमस्कार करताना आहे. तत्कालीन काळामध्ये नृत्यांगना असतील, सुरसुंदरी असतील, यांचं हे नमस्कार स्थितीतील हे शिल्प आपल्याला विशेषतः लक्षवेधक आहे. तालुकालीन वामन अवतार शिल्पापैकी एक महत्वाचे शिल्प ठरते. बळीराजा जलदान करतोय. त्याची मान डाव्या बाजूला कललेली असून डोळेही त्याच बाजूला दक्ष आहेत. कारण डाव्या बाजूला उभा शुक्राचार्य त्याला असे कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दबक्या आवाजात देतोय. वामन हा विष्णूचा अवतार आहे हे शुक्राचार्य जाणतो, म्हणून तो हा सल्ला देतोय. पण तोपर्यंत बळीराजाची झारी जलदानासाठी वाकलेली आहे. चित्रफलकात इतकी उत्कृष्ट नाटकीयता निर्माण करून त्यात जिवंतपणा आणणारे हे अज्ञात शिल्पकार भारतीय शिल्पकलेचा खरोखरच आधारशिलाच ठरतात. पूर्ण अवस्थेतली नाही, नरसिंहाचं घेतलं ना आपण. जे सुंदर अप्रतिम अशा प्रकारचं हे शिल्प मंदिर पाहिलेलं आहे. या धर्मापुरी नगरीमध्ये अशाच प्रकारच्या अनेक शिल्प मंदिरे, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगाचे असणारे महादेवाची मंदिरे, त्यानंतर गणपतीचे मंदिरे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आणि विशेषतः करून भुईकोट असणारा किल्ला आणि निसर्गरम्य असणारा हा परिसर पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून या. कारण तुम्ही आल्यानंतर खरोखरच आपण एका अजोड असणाऱ्या शिल्पाला आणि विशेषतः कलाकृती संस्कृतीचे याचं दर्शन घडवणाऱ्या या ठिकाणाला भेट दिल्यानंतर अत्यानंद होईल. खऱ्या अर्थाने याची देही याची डोळा अशा प्रकारचं पाहण्यासारखा हा ठिकाण आणि स्थळ आहे. आपण अवश्य निश्चित या आणि या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याला आणि शिल्पकलेला आवर्जून पहा, अशी सर्वांना विनंती. धन्यवाद.